रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप
भगवा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम आचे करावा विचार क्षणोक्षण हाचे करावा विचार क्षणोक्षण हाचे करावा विचार असं करावया पार करावया पार पवा सिंधू नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ ए सावधान नाशिवंत देह जाणार सगळ नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावी आवडे करावी तातडी परमार्थाचे करावी तातडी परमार्थाचे नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान करावी तातडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे करून राहो
आयुष्य खातो काळ सावधान नका डोळे धोरे नका डोळे धोरे परवडी राव नाशिवंत देह दानर सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 विठोबा रखुमाये जय रखुमाये विठोबा सावधान विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरी हरी विठोबा रखुमाये हरी विठोबा रखुमाये 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 क्षणोक्षणाचे करावा विचार नाशिवंत देह देह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह तरावया पार भवस तुम तेरा
आयुष्य खातो काळ संविधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ
विठाला 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे बाई सब संतन की जय आपली माता पिता की जय विठाला विठाला हरा थोडस एकदा हा टाळी वाजवा आणि पुढं सरकून बसा थोडं थोडस सगळे मागं बसले आणि थोडं एक एक हात जास्त नाही म्हणजे मी काय बोलणार आहे ते तुम्हाला कळल आणि तुम्हाला काय ऐकायचं ते मला कळल आई तुम्ही थोडं थोडं या पुढे चालू ते साऊंड पुढे बसलं सगळं आजच साऊंड पुढे बसलं बघा आता तुम्ही इकडे या समोर या चला अजय वरती नका बसू साऊंड तिथं साऊंड पुढे नका बसू तुम्ही थोडं थोडं सरका एक एक हात अजून सरका या बरं पुढे सरका बरं सरका ते साऊंड पुढे कोणी बसू नका मोठे साऊंड आहे त्याचा त्रास होईल कानाला अगोदर ऐकायला कमी त्याच्यातून अजून कमी. ए अजय चाल चाल मोर या मोर मोर पाय दुखत आहे वय पाय दुखत आहे अरे बाप बसा सारखा पुढे सारखा इथं जागा आहे सारखा तुम्ही सारखा पुढं ते माग दोन आजी तेव्हा ते गप्पा मारतात बघा दोघी जणी तुम्ही या ना समोर या चला 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 या अर्धा पाऊण तास एक तास राहिला आपल्याला तुम्ही असं माग गप्पा मारता कसं बरं या क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान संत समागमे धरावे आवडे करावे तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान हरी तुका म्हणे अलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोणे राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान समचरण सुरुजम सनरणीला बुदावम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सवय दबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातुमणीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरुप्रथमणमण दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलाबद्धे ज्योधरार्थावतारम कलंकांक तेजोदिकामदिवक्त्रम खलानी शवादापणोदार दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका
एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गी सेवक झालो सेवेला गी सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो पहिला सेवेला गी सेवक झालो सेवेला गी सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा 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 अव स्वामी कया देवा यावरी न करावा अभेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा आयावरी न करावा अवहेरू सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू काया देवा यावरी करावा अभेरू सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरण करावा बिरजया यांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलयतुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठ्ठल विठाला विचार करायला लावतात तो गोबार क्षणोक्षणा हाची करावा विचार विचार करावा पण कशा करता विचार करावा तरुण जाण्याकरता विचार करावा का विचार करावा हे जाणारे म्हणून विचार करावा नाशिवंत देह जाणार सगळं म्हणून विचार करावा का विचार करावा संत समागमाची आवड धरावी आणि परमार्थाची तातडी करावी म्हणून विचार करावा का विचार करावा हा व्यवहार इथला नाहीये म्हणून विचार करावा हा अभंगाचा भावार्थ विठ्ठल विठाला अभंग गोड निवडलाय प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आज आपल्या पुण्य पावन पुण्यक्षेत्र आपलं गाव हंगेवाडी थोडासा हंगेवाडी गावातील एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व नवे नवे या गावचे एक वैभव स्वर्गीय एकनाथजी दगडू कांगणे दादांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होतंय थोडासा पुढचा आवाज म्हणजे त्यांना कळल म्हणजे आवाज जाईल तिथपर्यंत हा थोडासा हा खरं तर गोड असं आयोजन माझा आवाज येतोय मागं बडबड नकोय थोडीशी भक्त माझ्याकडे लक्ष द्या आपण कीर्तनात आलोय आई हे अजय या ना इकडे या ना कीर्तनात बसा ना आपण कीर्तन संपलं का मी येणार गप्पा मारायला तुमच्यात या बरं इकडे या बरं चला सगळे या बरं हा विठाला विठाला हो
आपल्या गावचं गोड व्यक्तिमत्व स्वर्गीय एकनाथजी दगडू कांगणे दादांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. परिवारानं केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा 5वं पुण्यस्मरण आहे. खरं तर एवढं गोड अशी परिभाषा आज सांगण्याजोगी आहे की दादांमागं फार मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची 5ही मुलं, त्यामध्ये भाऊसाहेब दादा आहे, माझ्या 4ही बहिणी, त्यामध्ये विमला अक्का आहे. हा कुठं बसला विमला अक्का? कुठे आहेत विमला अक्का? हात वरती करा, मला पाहायचंय. कुठे आहे? हा विमला अक्का आहे. की कमल अक्का कुठे आहेत? कमल अक्की कुठे आहे? तिथं बसल्या. हा, आणि सुनीताताई आल्यात का? हा, सुनीताताई आणि अनिताताई आल्यात. ह्या 4घी जणी आणि भाऊसाहेब दादाचं ना आमचं सुद्धा परमार्थिक नातं आहे. भाऊसाहेब दादा असतील, ही पुतण्यांचा सुद्धा मोठा परिवार आहे. त्यामध्ये सुनील दादा आहे, रोहिदास दादा आहे, यथार्थ दादा आहे, तन्मय दादा आहे, भाऊजाई सुखूबाई असतील आणि नातू यश दादा असतील. हा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला ज्ञानयज्ञ सोहळा एक म्हणतात याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा या युक्तीप्रमाणे दादांच्या या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत. खरं तर पहिल्या पुण्यस्मरणानंतर सुद्धा थांबता येऊ शकतं, पण नाही. आपल्या वडिलांनी आपल्याकरता काय काय केलंय याचा खरं तर स्वाभिमान बाळगावा, याच्या सेवेचं भान असावं आणि याच्या सेवेतून यथार्थ खरं तर उतराई होण्याकरता या पोरांनी केलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा. मी धन्यवाद देणारा कोण? तुम्हाला तुकोबाराय धन्यवाद देतात. आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या या युक्तीप्रमाणे आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. 5व्या पुण्यस्मरणाला सुद्धा एवढी गर्दी महाराज या परिवारानं कमवलेलं गणित आहे, म्हणून धन्यवाद आहे. विशेष तत्वानं गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. ज्यांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे असे गुणीजन मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तद्वत नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व आदरणीय आमचे शिवनाथजी महाराज पवार, एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. सुंदर गातात ते, त्यांचे आभार आहे आणि सुंदर गाण्याची पद्धत त्यांची आहे, त्यांचं कौतुक आहे. त्यांच्या समूहात सुंदर गायनाचार्य आपल्या गावचं वैभव आहे, पण नेहमी आमच्या सोबतच असतात. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आदरणीय खरं तर गोड गायनाचार्य, आवाजातलं माधुर्य, आवाजातल्या नजाकती मनाला भावून टाकतात असे आदरणीय निलेशजी महाराज कांगणे. एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता, त्यांचे सुद्धा आभार. टाळ्यांची तीव्रता वाढते काही गोष्टींना, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. विशेष तज्ञ महाराज आमच्या निलेश महाराजांना सुद्धा धन्यवाद आहे. विशेष तत्वानं आमचे आप्पा बरं का, आमचे अण्णाच आहे, गोड गातात ते सुद्धा, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आदरणीय महाराज असतील बरं का, गोड तुम्हाला पण धन्यवाद. विनेकरी बाबालाही आवडलं मला, काय असेल ते असेल, त्यांना सुद्धा धन्यवाद. ही सगळी टाळकरी मंडळी आहेत, गोड पावल्या खेळतात. किती एकदा टाळी वाजवा बरं त्यांच्याकरता. इतके गोड पावल्या खेळतात की असं वाटतं आपलं कीर्तन राहू द्यावं आणि त्यांच्या पावल्या पाहत राहाव्या. एवढ्या सुंदर ते पावल्या खेळतात, त्यांना धन्यवाद. दोनही पखवाज वादक इतके सुंदर आहे, त्याच्यातले एक तबलावाला आणि एक पखवाज वाला आहे, इतके सुंदर वाजवतात. दोघांचा इतका गोड मेळ आहे. थोडंसं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. इतके धन्यवाद आहे की दोघे जण वाजवतात पण दोन एका जीवानं वाजवतात. दोघांचे आभार आहे. इकडून जे वाजवत आहेत ते आदरणीय प्रसिद्ध तबला वादक, प्रसिद्ध ढोलकी वादक, प्रसिद्ध मृदुंग वादक आदरणीय ज्ञानराजजी महाराज पापळ. एकदा टाळी वाजवूया त्यांच्याकरता. आणि इकडून जे वाजवत आहेत ते आपल्या भागाचं वैभव आहे. गोड पखवाज सरपटी वाजवावी त्यांनीच वाजवावी असं गोड पखवाजा आदरणीय हर्षलजी महाराज ताजने, त्यांना धन्यवाद आहे. टाळी वाजूया. ही सगळी मंडळी राहुल दादांचा गोड असा आदिश्वरी साऊंड सिस्टीम महाराष्ट्रामध्ये टॉप 5 मध्ये त्यांचं सुद्धा सध्या नाव आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. घेतलं ना, नाव घेतलं ना आता, आणि म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि म्हणून खरं तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. ऐकण्याकरता तुम्ही सगळे बरं का, सगळी माझी प्रेमाची माणसं आहे, तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतोय. आणि माझ्याकडे कमी वेळ आहे, कमी वेळात मला चांगलं बोलायचंय. फक्त एक विनंती, ज्यांच्या पायात छापलाय, विनंती एकच आहे की काढून ठेवा आणि आपण कीर्तन चालू करू. विठ्ठला मग ऐका ना, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. पवित्र कुळातली माणसंकडे आपण, मग पवित्र कुळामध्ये जन्माला आलोय. अण्णा कशा करता जन्माला आलोय मी सांगून जाईल. दादा, आपण ज्या कारणाकरता आलोय ते कारण आहे भजनाचं, आणि भजन केलं पाहिजे. भजन का केलं पाहिजे? शास्त्रानं भूमिका सांगितली. भूमिका काय? भूमिका सांगितली ऐका ना.
अण्णा लिहिलंय, दादा लिहिलंय, आई लिहिलंय असं शास्त्रानं की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला ना, मला आवाज आला पाहिजे. जरा बोला ना अण्णा, बोला. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? आई किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतो. वरून मलाही सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? आवटा हात का मानव देह प्रभुने तुझ दिया, आवटा हात का मानव देह प्रभुने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड असावं. आणि का गोड असावं? महाराज म्हणले दुर्लभ आहे. आणि दुर्लभ शरीरामध्ये आलोत ना तर काय करावं? एका ठिकाणी लिहिलंय, हे नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये तू काही आठना, त्यामध्ये तू काही आठना, त्यामध्ये तू काय आदना, वा वा. त्यामध्ये तू काय आदना. टाळ टाळ हा. तुम्ही आठवा मधुसूदना, हे वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा म्हणा, म्हणा, म्हणा म्हणा म्हणा. हे म्हणावं का? म्हणावं माहिती का? जन्मामध्ये आम्ही आलो तर त्या कारणाकरता आलो. पण नाही म्हटलं तर महाराज म्हणले जन्म व्हायला जाईल. हे भावगीत कदाचित तुमचं पाठ असेल. आपण म्हणतो ना, हे देवा आशा न पावायचा, बोला बोला बोला, देव आशा न पावायचा, नाही र देव बाजाराचा, भाजीपाला नाही र मनी नाही भाव म्हणे. थोडं थोडं मोठ्यानं म्हणा, मोठ्यानं. मनी नाही भाव म्हणे, देवा मला पाव, देवा आशा न पावायचा, नाही हो देव बाजाराचा. अजून पुढं गोड, दगडाचा देव त्याला, वडाराचं भेव, मातीचा देव त्याला, पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हे पाटे मला माहिती. देव आशा न पावायचा, देव बाजाराचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. आपल्या जगाला प्रेमार पावे आणि प्रेमानं भावानं जगावं का? आलाशी कोटोणी जाशी कवन्या रे गावा, आलाशी कोटोणी. आम्ही जाणार मग विको कमी करून आम्ही जन्मातली महत्वाची भूमिका जोपासावी. का जोपासावी? जन्माला आलोत ना, हे गणित आमचं जन्मातलं महत्वाचं आहे. पण का महत्वाचं आहे? आम्ही जन्माला आलोत ना, काही गोष्टी महत्वाच्याच आहे. किती महत्वाच्या आहे? आम्ही जन्माला आलो तर हल्ली या माध्यमाचं गणित आमच्या जवळ असावं. पण ते माध्यम कोणतं आहे? महाराज म्हणले सेवेचं माध्यम आहे. सेवा असावी. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, उत्तमरित्याच्या मानवी देहातल्या पवित्र कुळामध्ये जन्माला. मित्र बोलून जाईल, आपण ज्या राज्यात जन्माला आलो ही भूमी कोणाची? मला बोला ना, उत्तराची अपेक्षा आहे. दादा बोला ना जरा. आपण ज्या राज्यात जन्माला आलात ही भूमी कोणाची? बोला जरा, बोला बोला. संतांची भूमी. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यात जन्माला आलात, आई या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य, बरोबर ना? हा म्हणते नको, हा म्हणते हा. महाराष्ट्रात जन्माला आलो आहे, हा महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? जिल्हा आपला जिल्हा अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर मधला तालुका संगमनेर, आपला संगमनेर. मला आवडतो संगमनेर बद्दल बोलायला गेलं. संगमनेर माझ्या आवडीचा तालुका आहे. का माहिती का? सगळ्यात जास्त पंढरपूरला, आळंदीला पायदिंडी सोहळ्या जाणारा तालुका, बोला ना, संगमनेर. सगळ्यात जास्त चांगली शेती करणारा तालुका संगमनेर. कीर्तनाची आवड असणारा तालुका संगमनेर. भगवान बाबा वामन भाऊंवर प्रेम करणारा तालुका
संगमनेर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा संगमनेर. चांगली भजनी मंडळ सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? संगमनेर. चांगली चांगली माणसं चांगल्या चांगल्या वृत्तीने जगणारी सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त चांगली शेती करणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका, कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारी माणसं संगमनेर नाही, पलीकडच आहे, आपला नाही. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. वा महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. वा महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. करणी रे सासू. पवित्र ते कुळ झाला नारायण कर्म झाला झाला वा वा. कर्मधर्म त्याग झाला नारायण, झाला नारायण. वा, एकदा टाळी वाजवा, लय गोड सांगितलं. आणि मग महाराज म्हणले पवित्र ते कुळ पावन तो देश. अजून म्हणले ना, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. अजून किती? तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र मातीतली माणसं आहे. मग आम्ही जन्माला आलो तर जन्माचं महत्वाचं गणित भजन आहे. आणि करावं ना. का भजन करावं माहिती का? देवानं आपल्याला त्याच करता पाठवलंय, पण मग आम्ही जोपासत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दादा तीन पण आहे, तीन पण. आपण जन्माला आलो, लहान होतं ते कोणतं पण? लहान होतं ते कोणतं पण? हा बोलले बरोबर. कोणतं? बालपण. बालपण संपलं, आता मी ज्या वयात आहे तरुणपण. आणि तरुणपण संपलं अजय बोल ना. तरुण पण संपलं का कोणतं पण येतं? म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग मॉनिटर थोडासा. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, तर हे भजन आमचं असावं. बालपणात काय केलं पाहिजे? बालपणामध्ये गायलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे. गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदी आवडे. हे बालपणात करावं. तरुणपणात काय करावं? तरुणपणात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, तरुणपणात म्हणावं. पण म्हातारपणात म्हणावं आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. थोडासा आवाज यायला थोडासा जड जातोय, मला कळत आहे, थोडंसं पत्र्यामुळे. पण ऐकत चला, मानवी जन्मामध्ये आम्ही आलो तर ही महत्वाची भूमिका आहे. पण म्हातारपणात काय करावं? म्हातारपणात म्हणावं आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आता परवा माझं कीर्तन मुंबईला होतं आणि आमच्या शेजारी एक आजोबा आहे 80-90 वयाचे. आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? 80-90 वयाचे आजोबा आहे. अण्णा त्यांनी आग्रह धरला की मला तुमच्या सोबत यायचे. म्हटलं कुठे यायचे? ते म्हणले मुंबईला यायचे. कशाला यायचे म्हटलं? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची. म्हाताऱ्या माणसानं ऐकावं म्हणून नेलं, गाडीत बसून नेलं. आणि आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. आणि दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी. सकाळी मी उठलो, सकाळची माझी देवपूजा उरकली. आणि एका गावकऱ्याचा फोन आला की महाराज तुमचं जिथं कीर्तन रात्री झालं तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे चहा प्यायला या अशी आमची इच्छा आहे. म्हणून त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो. सकाळची वेळ होती, 7-7:30 वाजलेली होती. देवपूजा उरकली आणि बिल्डिंगच्या खाली जाऊन उभा राहिलो. पण शहरामध्ये काय माता माऊल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला? बोला ना काय म्हणतो त्याला?
मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. मॉर्निंग वॉकिंगला गेल्या. हो वॉकिंग बरोबर ना. आणि मॉर्निंग वॉक करून आल्या. आणि मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते लिफ्ट असते. त्या यायच्या आणि त्या लिफ्टचं बटन दाबायचं, दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडलं की त्या आतमध्ये जायच्या. आतमध्ये गेल्या की दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती जायच्या, त्या उतरून घ्यायच्या आणि त्यांच्या मुली त्याच्यातून खाली यायच्या. असं 4-5 वेळा झालं. इकडून आज्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. इकडून आज्या जायच्या, तिकडून पुरी यायच्या. असं 5 वेळा झालं. माझ्या बरोबर जे आजोबा होते ते बारीक पाहिजे. मला म्हणायचं काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्याशी राहतात आणि तिकडून पूर येऊन बाहेर पडतात. म्हणलं ना मशीनच तशी. म्हातारं धावलं ना मायाव. म्हणलं तुला अक्कलच नाही. म्हणलं अकलेला काय झालं. मला लवकर सांगायचं होतं. आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी त्यांना प्रपंच सुटत नाही. मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलो तर हे महत्वाचं गणित असावं. काय महत्वाचं गणित आहे. महाराज म्हणले तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. थोडा शार करा. विठ्ठलाचे एक देखलिया हे जन्माचं गणित आहे. मग आम्ही आलोत ना, हे गणित जोपासावं. पण गणित कोणाच्या माध्यमातून जोपासावं. मी आज लिहिलंय, येता ना एकनाथ दादांबद्दल लिहिलंय. मला लिहायची सुद्धा सवय. आज दादांना जाऊन 5 वर्षच पूर्ण झालं, बरोबर ना. आकी तुम्ही काय म्हणायचे दादांना, काय म्हणायचे. दादाच म्हणायचे. मी लिहिलं येता त्यांच्याबद्दल. ते गोडच आहे. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. माझ्या 4 बहिणी बसलेत आणि खरं तर माझे भाऊसाहेब दादा बसले. 5 जणांकरता मी लिहिलंय. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी फक्त राहते नाते तुमचे जो नाते दादा. या किविल वाण्या बाळांची तर दादा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते हो. ज्याला बाप नाही त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय दादा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी हो या होत बायत, बाप तो बाप होता है. जगातली बापाची भूमिका गोडच आहे. किती बोलावं. बापाबद्दल बोलायला गेलं तर तुमच्या डोळ्यात पाणी. एका लेकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक रडते, सांगते दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझा बाप आणि माझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. मला वाटतं तुम्ही माहेराला आले ना माझ्या 4 बहिणी. मला वाटतं भाऊसाहेब दादांना तुम्हाला 5,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 10,000ची साडी घेऊ द्या. पण मला वाटतं खिशातून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा कोण असतो बोला ना. बाप असतो. बापाचं गणित लय मोठं असतं. बापाला लेखाचं लय अप्रूक असतं. तुम्ही रडणारे आता सगळे. अरे बाप म्हणजे काय माहिती का. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. ज्याची माया अमाप आहे. जग जिंकून आलं आणि कौतुकाची मारणारा थाप आहे तो म्हणजे बाप आहे. ज्याच्याबद्दल बोलायला गेलं तर त्याची मायाच अमाप आहे. किती बोलायला जावं. तुम्हाला माहिती बापाबद्दल बोलायला जर गेलं ना, अरे त्या बापानं आयुष्यामध्ये लसणाच्या चटणीमध्ये 1 चमचा तेल घ्यायला बाप जपायचा. पण पुरीचं पोराचं लग्न केलं महाराज. त्या दिवशी त्या स्वयंपाकाच्या कढईत बापानं तेलाचे डबे खाली केले. बाप कोणाला दिसला नाही. लय गोड बाप आहे. आमच्या बापानं तर लय कष्ट केलं. मी तर लय बोलण्याजोग आहे त्यांच्यामध्ये. सांगू का काय केलं. ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर. काय केलं आमच्या बापानं. अहो त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं एक शिका तर लावलेली. मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना उरी होऊन दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव हे कुणी मायेनं पुसताना उरी होऊन दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. जगातला लय मोठा बाप आहे
तुम्हाला बोलायला जर गेलं ना, जगात त्याच्याबद्दल लय मोठी माया 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 बापाची असते. महाराज बाप कधी रडताना दिसत नाही तुम्हाला, नाही रडणार तो कठोर आहे. आणि महाराज त्याचं वर्णन सुद्धा लय गोड आहे. सांगू म्हणून मला एक विचारायचं ना, तुम्हाला विचारू तुम्ही बोलणार माझ्या बरोबर, सगळे ऐकणार. हे आके तुम्हाला विचारतो ना सगळ्यांना, ऐका ना. आई लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, आपल्याला सगळ्यांना आई उचलून घेताना, अण्णा इकडे बघा ना, आई उचलून घेताना कुठे घ्यायची? आई उचलून घेताना बोला ना दादा, कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना दादा कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का बाप खांद्यावर का? तुम्हाला माहिती का? सांगू ऐका ना, आई कडेवर घेते का? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई मुलाला संरक्षित घेते, बरोबर. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. की ऐका ना, ना ऐका, बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाव म्हणून बाप खांद्यावर घेतो. जगातली सगळ्यात मोठी भूमिका बापाची. बाप करी जोडी लेकराचे बोडी, ऐका ऐका, बाप करी जोडी लेकराचे बोडी, बाप करी जोडी वा लेकराचे बोडी, बाप करी जोडी लेकराचे बोडी. आपुली करवंडी वाळवंडी, वा वा, आपुली करवंडी वाळवंडी, आपुली कुर्बानी लालावाणी, आपुली कुर्बानी माळवणी. हो एकाएकी गेला बिराची चाचणी, एकाएकी गेला बिराची चाचणी, एकाएकी गेला विरसिता धनी, एकाएकी गेला विरसिता धनी. बिराची चाचणी. जगातला सगळ्यात मोठा बाप आहे. आणि त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर शब्द कमी आहेत ना महाराज. मला वाटतं आपल्या बापाची उपमा आकाशाला द्यावी. आकाशाला, आकाश आकाश जे आकाशांना ना अथांग आहे, ज्याचं मोजमाप करता येत नाही. जगाला पांघरून घालणारं कोण आहे? आकाश आहे. पण सांगू आपल्या बापाची उपमा आकाशाला देता येत नाही. आकाशापेक्षा मोठा बाप आहे. साहेब सांगू कसा आहे? आकाशापेक्षाही बाप मोठा आहे. तुम्ही म्हणता महाराज काय बी बोलताय तुम्ही. सांगू का मोठा आहे? आकाशापेक्षा का बाप मोठा आहे सांगू. आकाश रंग बदलतं, कधी डवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळं होतं. कोण? आकाश. पण आमच्या बापानं कधी रंग बदलला नाही. बाप आकाशापेक्षा मोठा आहे, बरोबर ना? अरे बापाचं वर्णन जर करायला गेलं कोणी सांगत नाही. आई सगळ्यांनीच मोठी केली. आईबद्दल सगळ्यांना लिहिलं, संतांना लिहिलं, कीर्तनकारांना लिहिलं, कवीनं लिहिलं, सगळ्यांनी लिहिलं. पण बाप दाखवला नाही कोणी. बाप दाखवला रागीट, चिडलेला, वैतागलेला, संतापलेला. तिकडं जाऊ नको बाबा मारल, इकडं जाऊ नको पप्पा मारतील, हे करू नको ते करू नको पप्पा मारतील, हे सगळं दाखवलं बापाबद्दल. म्हणजे बाप दहशतीच दाखवला. पण बापाबद्दल कोणी चांगलं लिहिण्याचा नाही प्रयत्न केला. बापाची माया अमाप आहे, काय बोलावं. अरे काल परवा आपण श्रीरामप्रभूंचा जन्म केला का नाही? सांगतो ना तुम्हाला. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बापाचं वर्णन लय गोड आहे. आणि मग बोलावं ना त्यांच्याबद्दल. आम्ही आईबद्दल सुद्धा बोलावं. चांगलीच आई महाराज. आम्ही कधी कधी बोलताना आईला म्हणतो, हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. म्हणतो ना, म्हणतो का नाही? म्हणतो का नाही? म्हणतो ना, हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. कधी कधी विचार करतो हर्षल महाराज, कधी कधी विचार करतो मी, आईला जर काही कळालं नसतं तर आईनं डोळ्यात काजळ घालण्याच्या ऐवजी, आता बोला ना, पुढे बोला, मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. मग प्रेम असावं आपल्या आई वडिलावं असं. आणि हे मला वाटतं हे असलं ना, लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, असं सुख येतो घरा नारायण. मग हा विचार करा ना सेवेचा. अरे जगात जग हारावं
पण आई वडिलाची सेवा असावी. किती गोड आहे ते. म्हणतात ना, जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूं मैं, एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूं मैं, मैं रे मैं रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा, जीना 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 रे उड़ा गुलाल, माही तेरी चोनरिया लहरावे. जगातले सगळ्यात मोठं वर्णन तेच आहे. आणि म्हणून आम्हाला वाटतं त्यांच्या विचाराची भूमिका असावी आणि त्यांच्या सेवेकरता सुद्धा आम्ही तत्पर राहावं. माझं मत आहे तुम्हाला सांगू का, आईचं सुद्धा गोड मी लिहिलंय, स्वतः लिहिलंय बरं का. आई काय करते माहिती का, हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट अग केले नाही कोणी, तुझ्या चिमुकल्या बाळाची कशी खुशबूज ऐकोय, अनमोल जन्म दिला ग आहे, तुझे उपकार पिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृतावनी ग गोड पाजलास पाना, तुझ्या या मायेची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आहे, तुझे उपकार पिटणार नाही. आई ते आईच आहे. म्हणून मला वाटतं आईचं प्रेम असावं, वडिलांचं प्रेम असावं. आणि मग हा विचार करावा, कशा करता विचार करावा, क्षणोक्षणाला विचार करावा, पण तरुण जाण्याकरता आई वडिलाच्या सेवेकरता विचार करावा. पहिलं चरण षडोक्षणी हाती करावा विचार, षडोक्षण हाती करावा विचार, षडोक्षण हाती करावा विचार, षडोक्षण हाती करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणाची
नाशिवंत देह गाणारच कळ माझे वैत जे आहे गाणारच कळ टाळी वाजवा एकदा, टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी इतकं गोड गाऊन दाखवलं. क्षणोक्षणाची विचार करायला लावणारं गाणं महाराजांनी केलं. महाराज म्हणले विचार करा, पण कशा करता विचार करा? तरुण जाण्याकरता विचार करा. विचार असावा, विचार असावा. विचारा वाचून न पाविजे समाधान. समाधान मिळण्याकरता विचार असावे आणि ते सेवेचे विचार असावे. विचाराची पात्रता ज्या माणसानं चांगली केली त्याला लांब जाण्याची गरज नाही. चांगल्या वृत्तीची आता तुम्हाला सांगू का, तुम्ही कीर्तनात आलात, तुम्हाला हा सुद्धा विचार चांगलाच आहे. महाराज कीर्तनात येणं याला सुद्धा विचाराची भूमिका लागेल. नाही तर कीर्तनात कोणी येत नाही दादा. काही काही लोक मग बाहेरून सुद्धा कीर्तन ऐकू शकतात, पण इथं येणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. मी बोलू का? थोडी मला वेल एज्युकेटेड माणसं दिसतात, तुम्ही शिकलेली माणसं दिसतात, काही चांगल्या भूमिकेवर ठाम आहे, मला चांगली तर माणसं दिसतात शिकलेले. दादा कीर्तन जसं अध्यात्माच्या दृष्टीने ग्रेट आहे तसं विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा ग्रेटच आहे. बोलू बोलू अध्यात्माच्या दृष्टीने कीर्तन ग्रेटच आहे, पण विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा कीर्तन ग्रेटच आहे. कसं ग्रेट आहे? आता तुम्ही कीर्तनात आलात, मी सुरुवातीपासून तुम्हाला म्हणतोय काय वाजवा, काय वाजवा म्हणतोय, काय हा म्हणतो निसतं, तुम्ही वाजवत नाही. काय 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 आपल्या मांड्या घालून बसल्यात, काही चुली करून बसल्यात, आपलं चाललंय त्यांचं. हा बसलं, माझं मत नाही बाबा, बसा बसा, पण टाळ्या तरी वाजवा ना. कीर्तनात आलात तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता इथं ना कीर्तनात टाळी वाजवली, लोक मानतील कोण, हे काय भाविक आहे टाळ्या वाजत आहे कीर्तनात, आणि कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणतील येडं झालं, याला उचला पहिल्यांदा. हा हा टाळी वाजवण्याचं ठिकाण काय? बोला ना, कीर्तन आहे. म्हणून कीर्तनात काय वाजवावी? टाळी वाजवावी. आणि टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. अजून थोडं बोलू का? कीर्तनात तुम्ही टाळ्या वाजवली, माझा माग आवाज येतो का? आवाज येतो ना माग, ऐकत चला. कीर्तनात टाळी वाजवली, मी थोडं फायद्यात सांगू तुम्हाला. या हातांमध्ये हजारो नाड्या आहेत, नाड्या. आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो, इंग्रजीत त्याला पल्स किंवा वेव्हज असं म्हणतात. या नाड्यांकडे भगवंतानं एक ताकद दिली आहे. काय? जो कोणी त्याच्या नामचिंतनात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांना दिलंय. आणि ज्यावेळेस आपण त्याच्या नामचिंतनात टाळी वाजवतो त्यावेळेस आपल्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध होतं, आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा, कोणीच फायदा सांगितलं कशी वाजवायला लागले. हा, आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. थोडं बोलू का पुढं? महाराज म्हणले टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी. महाराज म्हणले मग ही टाळी वाजवावी त्याच्या नामस्मरणात. किती गोड सांगितलं. घेता नाम ओ घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे, घेत नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे राम, वाल्या कोळी ब्रह्मचारी, नामे तारीला दुराचारी. घेत नाम नाम नाम, घेत नाम नाम नाम, घेत नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे राम. आणि म्हणून घ्यावं. आणि का घ्यावं माहिती का? जन्मामध्ये आम्ही त्याच कारणाकरता आलोय, मग आम्हाला ते संगतीतून मिळत. चांगल्या विचाराची संगत जर असेल ना तर देव मिळतो. आता मला वाटतं तुम्ही आज वडिलांच्या, आई वडिलाच्या सेवेचं महत्व जोपासल्यानंतर ही महत्वाची भूमिका लागेल, आणि संगतीला लय महत्व. एवढा एक प्रसंग सांगतो. मला माहिती लय दाटे पेरलं का मग कणसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. थोडं बोलू का नाना?
आवडीचा प्रसंग आहे माझा. आई ऐकता तुम्ही सगळेजण. एका भुंग्याची आणि एका किड्याची संग झाली. कोणाकोणाची बोला ना, कोणाकोणाची? भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. किड्याला आनंद झाला, भुंग्याबरोबर माझी मैत्री झाली. कोणाला आनंद झाला? बोला बोला, कोणाला आनंद झाला? किड्याला. मग किडा म्हणला क्रिश का सुने का गाणं? क्रिश का नाही, मैत्री का सुने का? मग दोघांचं ठरलं. आणि दोघांचं ठरल्यानंतर भुंग्यानं किड्याचं गाणं ऐकलं. काय गाणं होतं? वाट चुकणार नाही जीवाबळ तुझी, वाट चुकणार नाही जीवाबळ तुझे, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, ओ दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. अजून पुढं, आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आणि दोघांची मैत्री झाली. कोणाकोणाची बोला ना, कोणाकोणाची? भुंगा आणि किडा दोघांची संगत झाली. आणि किडा म्हणला चल माझ्या घरी. कोणाला म्हटला? कोणाला म्हटला? भुंग्याला. कोण म्हटला? किडा. किड्याला लय किडा म्हणला चल. किडा पुढं भुंगा माग, दोघही जण निघाले. आता किड्याचं राणीमान कुठं माहिती का? कुठं राहतो किडा? शेणात. कोण कोण तुम्ही बोला ना जरा. कुठं राहतो किडा? शेणात. राहतोय शेणात आणि खातो पण शेणच. कोण? किडा. आणि भुंग्याला आणलं. आणि भुंग्याला नाही विलाजानं मैत्रीमुळं काय खावं लागलं? कधी कधी मैत्रीत डोकं लावा जरा, डोकं लावा. हा, कधी कधी मैत्रीत खावं लागतं. आणि खाल्लं. कोणी खाल्लं? भुंग्यानं. जो सुगंध घेऊन जगत होता भुंगा, त्याला नाही विलाजानं मैत्रीमुळं काय खावं लागलं? शेण खावं लागलं. आणि मग शेण खाल्लं. आणि भुंगा म्हटला चल माझ्या घरी. कोणाला म्हटला? किड्याला म्हटला. किडा पुढं, आपला भुंगा पुढं, किडा माग. आता भुंग्याचं राणीमान फुलामध्ये. आणि किड्याला आणलं. जसा त्या घरामध्ये प्रवेश केला भुंग्याच्या, कोणी? किड्यानं जसा प्रवेश केला, आयुष्यात कधीच एवढा सुगंध त्या किड्यानं घेतला नव्हता. जसं त्या घरात प्रवेश केला, त्या सुगंधानं ते किडा डायरेक्ट बेशुद्ध पडला. आणि भुंग्यानं मस्त त्याला उठवायचा प्रयत्न केला. ए उठ ना, उठ. उठण्याचा प्रयत्न केला, उठाना. पण किडा बेशुद्ध पडला. पुजारी आलं. असंच गाडगे बाबांचं पांडुरंगाचं मंदिर. आणि पुजारी आला. पुजाऱ्यानं फुल तोडलं आणि त्या पांडुरंगाच्या चरणावर नेऊन वाहिलं. त्या फुलामध्ये बेशुद्ध पडलेला किडा तसाच होता. फुल नेलं आणि पांडुरंगाच्या चरणावर नेऊन वाहिलं गेलं. जसं फुल वाहिलं तसा तो किडा शुद्धीवर आला. आपटलं ना फुल. आपटल्यावर पाहतो कुठं आलो? अरे पांडुरंगाच्या चरणाजवळ आलो. माझी योग्यता नसताना, माझी पात्रता नसताना चांगल्या व्यक्तीची संगत केली, परिणाम देवाच्या चरणाजवळ जागा मिळाली. संगतीला महत्व आहे का नाही? संगत चांगली असेल तर देवाजवळ जाता येतं. आणि संगत जर चुकली तर काय खावं लागतं? हा, मग संगत चांगली असावी. तुम्हाला सुद्धा महत्वाचं आहे. आपले नाथबाबा म्हणलेत ना, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं 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 ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग
वाजवायची टाळी जोरात वाजवायची. आणि मग संगतीला महत्व दिलं काही घडतं. पण संगत कोणाची सांगू का, अजून याला पण महत्व आहे. ही शेजारीन कोणती माहिती का, प्रत्येकाला 2 शेजार आहे. प्रत्येकाला, तुम्हाला किंवा आम्हाला दोघांनाही शेजार सारखाच आहे. मन तर सगळ्यांना सारखंच आहे. मनाला 2 प्रकारची संगत आहे. एक आंतरिक मन आणि एक बाहेरिक मन. मग आंतरिक मन तर जायचंय पंढरपूरला, पण बाहेरचं म्हणतो नको नको नको, लय अवघड वाटे, फोड्या त्यात पायाला. मग मला वाटतं पण अंतर्मनाचा विचार करावा. बाहेर मनाचा विचार एक वेळ नाही केला तरी चालल, पण अंतर्मनाचा विचार आपल्याजवळ असावा. लोक आपल्याला नाव ठेवतील, ठेवू द्या. ठेवणं त्यांचं कर्तव्य आहे, ते त्याच काम करतात. नाव ठेवणाऱ्याचं कधी मनाव नाही घ्यायचं. मग काय करायचं, मला वाटतं अंतर्मनाला विचारायचे तू काय आहे, तू कोण आहे, हा विचार करायचा आहे. बाहेर मनाचं लय मनाव घेऊ नका. अंतर्मन काय सांगतं याच्याकडे लक्ष द्या. आणि मग महाराज म्हणले महत्वाची भूमिका, संगतीला महत्व दिलं पाहिजे. मग विचार करावा, विचारा वाचून न पाविजे समाधान. मग हा विचार जर असेल तर लांब जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग याकरता काय करा, ठाईचं बैसुनी करा. एक आवडीचा एक प्रसंग सांगतो. एक पेशंट आहे ना, डॉक्टर साहेबांकडे गेलं. डॉक्टर साहेब 3 महिने झाले लग्नाला, पण 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला आहे ना. पेशंट नव्हतं, पण पेशंटचा नवरा दवाखान्यात आला होता. तो म्हणला 3 दिवसापासून बायकोला काय ऐकायला आहे ना. डॉक्टर म्हणले बायको कुठे आहे. तो म्हणला घरी आहे. आणि तुम्ही कशाला आला तिथं. तो म्हणला तक्रार करण्याकरता आलो. पण म्हटले ठीक आहे, मग आता एक काम कर, मी तुला इथं काही विलास सांगू शकत नाही. आता इथं जर असता बायको जर इथं असती तर कॅपिटल दमरूलनं स्टेटस्कोपनं सांगितलं असतं की काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तू एक काम कर, घरी जा आणि बायकोला नेमकं किती फुटावून ऐकायला येते आणि किती फुटावून येत नाही एवढा अंदाज घे, म्हणजे आपल्याला कळन रेंज कुठं नाही आणि स्टावर कुठं लावायचं. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते. घरी गेलं, बायकोला 50 फुटावून हाक मारली. अगं ऐकलं का, काय केली भाजी. आतून काहीच उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 50 फुटावून ऐकायला येत नाही. 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी. आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला वाटलं बायकोला 30 फुटावून ऐकायला येत नाही. 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी. आतून पुन्हा उत्तर आलं नाही. 15 फुटावून सुद्धा काही उत्तर आलं नाही. याला राग आला. कोणाचा, तुम्ही बोला ना जरा. कोणा इथंच बोलता येईल, परत नाही बोलता येणार तुम्हाला. बायकोचा राग आला. 15 फुटाचा दरवाजा सोडला आणि 10 फुटावर आलं किचनच्या दरवाज्यात. अगं ऐकलं का, काय केली भाजी. आतून पुन्हा उत्तर आलं नाही. याला राग आला. तड 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 पावलं उचलत गेलं. बायको पाशी गेला आणि रापकण हात उचलला. अजून मारला नव्हता, मारायच्या बाकी होता. रापकण हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. का तुम्ही तुमच्या बायकोला जोरात मारू शकत नाही म्हणते. नाही म्हणते, जोरात मारायची हिंमत नसते, मारू शकतच नाही. रपकण हात उचलला आणि बायकोला हळूच मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण प्रगटली भवानी. काय झालं. हा म्हणला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली. बायको म्हणली 8 वेळा सांगितलं बटाट्याची भाजी केली, बटाट्याची. तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोण होता. हे अजय इकडे बघ ना, प्रॉब्लेम कोण होता. हे आहे प्रॉब्लेम कोण होता. हेच बैर होतं हेच. आणि ती प्रॉब्लेम बिचारा बायकोत काढते. आपण त्याला काय असू, आपलं सुद्धा तेच आहे. महाराज देव लांब नाही. एक म्हणे बघा ना, महाराज म्हणले तूच आहे तूच पाशी परी तू जागा चुकलाशी. आमच्या जनाईचं म्हणलंय, किती गोड म्हणल्या त्या. देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी बरोली उरला चराचारी. देव नटला नाना परी बरोली उरला चराचरी. अशी जागा नाही की माझा देव आहे ना तो, पण त्याचं अस्तित्व मिळवावं. का मिळवावं माहिती का, आणि त्याच्या नामाचं कर्म असावं. कर्म चांगलं असलं की देव लांब नाही. मला वाटतं आजचा दिवस चांगला घालवायचा. मला हेच सांगायचं, विचारावं. एका शब्दावरच मी अभंग सोडवणार आहे. आणि मग
हे विचार असावे. कर्म चांगलं असलं की लांब जाण्याची गरज नाही. न लगती सायास. आणि मग महाराज म्हणले लांब जाण्याची गरज नाही. महत्वाची भूमिका 12:15 वाजता महाराज म्हणले जन्मामध्ये आम्ही आलोत ना, जन्मातलं महत्वाचं गणित तेच आहे. आणि मग काय करावं, 12:30 पर्यंत थांबायचंय. पण मग 12:15 वाजता महाराज म्हणले कर्म चांगलं असावं. आणि कर्म कसं चांगलं असावं ऐका ना, थोडंसं इकडे बघा ना. मला वाटतं तुम्हाला हांगेवाडीकरांना रेल्वे स्टेशन पुढे, रेल्वे स्टेशन श्रीरामपूरला असेल, शिर्डीला असेल किंवा नाशिक रोडला. समजा मुंबईला जायचे आपल्याला, सोपं कोणतं, नाशिकचं आहे ना, नाशिकचं. मग इथले चौघ गडी गेलं आपलं, हांगवाडीचं चौघ गडी गेलं. कुठं गेलं, मुंबईला कायला गेलं, डायरेक्ट अगोदर नाशिकला जाणार आणि मग गेलं इथलं आपलं गेलं इकडं नाशिक रोडला गेलं. अचानक गेलं का रेल्वेचं तिकीट भेटत नाही, हा रेल्वेचा नियम आहे. पण इथले हांगेवाडीचे चौघ जण गेले. कुठं गेले, नाशिकला. नाशिकला गेले. अचानक गेल्यामुळे यांना तिकीट काय भेटणार अन्न, बरं का, तिकीट काय भेटणार. आता हांगेवाडी गाव म्हणजे हुशार गाव, अपडेट गाव, 16 Pro नाही 17 Pro Max. आणि मग यांनी काय केलं माहिती का, यांनी काय केलं, हांगवाडीचे जे चौघ गडी होतं का, त्याच्यातले एका गड्यानी ना 10 रुपये खिशातून काढलं. तिघांकून 10 घेतलं. किती झालं, 30 कस काय 40 झालं. गणिताला कोण होतं तुम्हाला, 40 झालं. आणि 40 झालं आणि 40 रुपयाचा नकली साप घेतला, नकली, मेड इन चायना. कुठं घेतला साप, नाशिकला, त्या नाशिकच्या रेल्वे स्टेशनला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो बघा, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. कोणता डबा, जनरल डबा. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला, यारे यारे लहान थोड सकळाशे ते आयाधिकार. त्या डब्यात त्यांनी साप आणून सोडला. त्या डब्यात नेमके लाडक्या बहिणी बसल्या होत्या. यांनी जसा साप पाहिला, या साप आहे, 2 मिनिटात डबा खाली गेला. 2 मिनिटात डबा खाली गेला. हे सकाळी, हे आपलं हांगवाडीचं गडी का, सकाळी 7ला बसले. यांना कुठं जायचं होतं तुम्ही बोला ना, मुंबईला जायचं होतं. सकाळी किती वाजता बसले, 7ला बसले. 8 वाजलं, 10 वाजलं, दुपारचं 3 वाजलं. आणि एक जण उठला आणि तिथं स्टेशनला ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो, आपण त्याला काय म्हणतो, टीसी, टीटी नाही, टीसी. साहेब उठलं. साहेब या हांगेवाडीच्या कडेने एकाला विचारलं, साहेबाला विचारलं, साहेब कुठं आलो. साहेब म्हणले नाशिक रोडला. अहो सकाळी बसलोय 7ला, नाशिक मध्ये कस काय. साहेब म्हटलं सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते, सांगू का आता, मराठीत बोलू का, मराठीत. जैशी करणी, म्हणून कर्माला प्राधान्य द्या. मी तर म्हणन आज आमच्या दादांचा 16 नाही 5वा, सांगू का, आज आमच्या दादांचा 16 नाहीये, त्यांच्या विचाराचा 16 आणि त्यांच्या कर्माचा 16 पार पडतो. हे चांगलं पेरलं का चांगलं उगवतच गड्या. आणि म्हणून मला म्हणावं लागेल, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, सुखासाठी आपल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या हे हरी जे जे काही, हे करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर, ऐसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, बाबा ऐसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, बाबा. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, देतो रे ईश्वर, देतो रे. आणि मग
कर्माचं गणित आमचं गोड असावं आणि हे गणित जर गोड असेल तर महाराज म्हणले ही आमचं विचार आहे क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. पण 12:30 वाजल्यामुळं महाराज म्हणले मग महाराज म्हणले नाशिवंत देह सरळ सरळ घेतो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. मग सावध व्हायचं आणि काय करायचं माहिती का विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये थोडा रस्ता द्या मधली माणसं थोडी बाजूला व्हा. हरी जय जय टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा बघा. एक साथ टाळी वाजवायची. चेतक 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 वाजवा. क्या बात है क्या बात है. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई आणि 12:30 वाजून 5 मिनिटं झालीत. म्हणजे वेळेच्या पुढं मी अगोदरच वेळ घेतलाय, त्याच्यामुळं जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचं. आजे हे आजे 5 मिनिटं राहिले, थांब ना. बरं बस, हा वरती बस, पाय मोकळं होतील तेवढा, बस तिथं बस. हा जाऊ नको घरी बरं का. हां, आणि मग जन्मातलं महत्त्वाचं गणित. आम्ही आलोत ना तर जन्मातलं एक महत्त्व इकडं बघा. जन्मामध्ये आम्ही आलो तरी जन्माचं महत्त्वाचं गणित सार्थ केला हवं, हा विचार करावा. आणि हा विचार जर केला तर तरुण जाण्याचं गणित आमच्याजवळ लागल. हा अभंगाचा भावार्थ आहे, पण जास्त बोलण्यापेक्षा मी थांबण्याचा प्रयास करतोय. या गोड गुणीजन मंडळीने गोड अशी साथ दिली, गोड वाजवलं, गोड टाळाची साथ दिली. आता तर मला हार घालायला मला वाटलं रथ आला, रथ. हा म्हणलं तसंच जावं लागतं काय ना. म्हणून हा सगळ्यांची या ठिकाणी एकदा टाळ्या वाजवाय सगळ्या लेकरांकरता. गोड सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांची इच्छा आली की घालून पोडा आणि पिंगळा म्हणायचं, पण आता वेळ झालाय. काय करायचं, म्हणायचं का थांबायचं आहे? तुम्हाला अशा मुंग्या आल्या नाही खालून पायाला?
नाही ना पायाला काय झालं नाही ना एक 5 मिनिटात घेऊ भाऊसाहेब दादांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की म्हणायचं आहे पण त्यांच्या आग्रहानुसार एक 5 मिनिटात घेऊ आणि 4 मिनिटात थांबू आपलं चालेल हा धन्य धन्य शिवाजी शुर एक 60 टाळी वाजवायची हा 350 वर्ष मागे जाणार आहे आपण थोडं नाही किती वर्ष 350 वर्ष मागे चाललोय म्हणून बारकाय नाही का अविस्मरणीय क्षण आहे बारकाय नाही काय धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी तोर केले जर जर पाजोनी पाने दृष्ट मुगला पाजने पाणीवरच मोगला पाजने पाणीवरच मोगला घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंक मिळे गगनातली कीर्तीचा डंक बिडे गगनात विराजी कीर्तीचा डंक बिडे गगनात विराजी मुजरा मानाचा शाहीराजा महाराष्ट्राच्या चरणात हे धन्य तिची जमावली तिच्या हाती पाळण्याची दोरी शिवबाराजाला घडवलं पण मग या राजानं 18 पगड जाती उभ्या केल्या 18 पगड जातीला एकत्र केलं सगळी एकत्रित जात केली पुन्हा एका जातची जात राजानं ठेवली नाही सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम राजानं केलं पण मग कीर्ती बेभानू लागली विडा उचलला दिल्लीच्या तख्तामध्ये विडा उचलला है कोई जो उस युवा को पकड़ लेगा जा सकता है कोई मैं लाऊंगा शिवाजी को मैं आणि मग विडा उचलला आणि विडा उचलल्यानंतर अफजल खानानं महाराष्ट्राच्या बाँड्रीवर पहिलं गाव लागलं तुळजापूर अण्णा तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे बघा ना इकडं तुळजापुरात मंदिर कोणाचं तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे तुळजाभवानीचं हा आणि तिथे एक वाद्य आहे वाद्य मंदिरात कोणतं वाद्य संबळ वाजतो ना कसा वाज ऐकायचं तुम्हाला संबळ ऐका बघा तुळजापूर सोडलं पंढरपुरात आले पंढरपुरात मंदिर कोणाचं पांडुरंगाचं बरोबर ना पंढरपुरात मंदिर कोणाचं पांडुरंगाचं आणि अभंग वाजू लागला कोणता गे 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 माझे माझे आणि वेळेअभावी पंढरपूर सुद्धा सोडलं आणि मग पैठण मध्ये आले पैठण मध्ये एकनाथ महाराज बरोबर एकनाथ महाराज आणि अभंग वाजू लागला कोणता दौर फिरवी तो तुम्ही डोगा ऐका दौर फिरवी तो तुम्ही डोगा
ज्यांना शक्य आहे त्यांनी हात वरती करायचे, हात वरती, हात वरती, हात वरती. पिंगळा 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 वाजवारी, बोली बोली तने पिंगळा वाजवारी, पिंगळा वाजवारी, बोली बोली तने पिंगळा वाजवारी. हे पिंगळा मागवारी, बोलो बोलो तो देखा पिंगळा मागवारी. वा वा वा. पिंगळा मागवारी, बोलो बोलो तो देखा पिंगळा मागवारी. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, जनार्दनी आमचे काय बाजारे. दत्ताच दातवन घ्या ग कुणी, दत्ताच दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. या या शेजारणीनं, शेजारणीनं, शेजारणीनं शेजारणीनं बरं नाही केलं ग मला, 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 मला पंढरीला नेलं ग. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, हो काय बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा मारवारी, बोली बोलो बोली बोलो तो देखा पिंगळा मागवारी, हे पिंगळा मागवारी. बोलो बोलो तो देखा पिंगळा मागवारी, पिंगळा मागवारी. बोलो बोलो तो देखा पिंगळा मागवारी. आणि मग पैठण सोडलं. पावणे 1ला 5 मिनिटं कमी असताना 12 वाजून 40 मिनिटानं पैठण सोडलं आणि जिजुरीत आले. जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? जिजुरीत बोला ना, जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? खंडोबारायाचं. आणि मग अभंग वाजू लागला, म्हणता अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या, प्रेम नगरावारी, सावध होणे भजने लाग देव करा कळवारे. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हो हे इच्छा मुरली संभावून नका पडाल नरकाद्वारी. आईच्या वारीत पाहू नका पडाल नरकाद्वारी. मोन बुद्धी ज्ञान दिवटा उजळा महाद्वारी. आ बोल बुद्धी ज्ञान दिवटा उजळा महाद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि मग रथागुडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आवो शिवा कळे लग जा मारे, आलिंगन दिला राजाला, आलिंगन दिला कपतान दावी मानाला, कपटाला विमानाला. राजानं नाम वळखिला, राजानं नाव वळखिला. वाघ नख्याचा वार केला, वाघ नख्याचा वार केला. कोथळा बाहेर काढिला. कोथळा बाहेर काढला. अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार, पण आपला पण एक होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला. चला जिरहादी, रानवा चला जिरहादी, रानवा चला जिरहादी, रानवा चला जिरहादी. क्या बात आहे, वा वा वा. आणि म्हणून जोरात वाजवा एकदा टाळी. झालेली सेवा समर्पित करतोय. आता किती तुम्ही ऐकलं तर तुम्हाला गोडच लागणार. तुम्ही म्हणणार चलू द्या चलू द्या, तसं नाही, पण वेळेची मर्यादा आहे. पुढे बहुत काही करणे आहे, त्याच्यामुळं थांबणं उचित आहे. सगळ्यांचे विशेष होऊन आभार व्यक्त करतोय. झालेली सेवा दादांच्या चरणावर समर्पित करतो. माझी 5 बहिणी असतील,
भाऊसाहेब दादा असतील, सगळी नातवंड, पुतण्या परिवार, सगळ्यांचे विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. सगळ्यांनी गोड हे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. आज मंडपात जागा नाही बसायला महाराज, हे आमच्या दादांनी कमवलेली श्रीमंती. महाराज हे महत्वाचं गणित आहे म्हणून दादांना सगळ्यांच्या वतीनं आदरांजली व्यक्त करूयात. आज झालेली सेवा त्यांच्या चरणावर, पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करू. हे आहे तुला जास्त त्रास दिला ग, आई केलं, आजी केलं, काही चुकलं असेल ना ग, एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा बरं का, 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. हा, त्याची काय गरज नाही, त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे, बाप. आळंदीला या कधी, आळंदीला नाना, आळंदीला आलात ना, आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आणि म्हणून असं मोंड्याला मला चांगला लागत होतं त्याच्यामुळे. हा, म्हणून त्यांना धन्यवाद, सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. गायक मंडळी, वादक मंडळी लय भारी महाराज, टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं, गोड टाळायची साथ दिली या टाळकऱ्यांनी. आमच्या चेतक महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. मोठं नाव त्यांचं अकोले भागात आहे, त्यांचे सुद्धा आभार. राहुल दादा तुम्हाला धन्यवाद, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. शेवटची चाल आता नकोय, वेळ झालाय त्याच्यामुळे आता थांबू आपण. नकोय आता वेळ म्हटलं, पण त्याच्यात 10 मिनिटं जातील, परत मग अजून सूचना द्यायच्या. आता आपण थांबू. आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय विठ्ठल.